दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरता छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत ठाणे या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 28 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच साकेत ते आमणे या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू या 18,121 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे 4 टप्प्याचे काम प्रगतीत असून हा प्रकल्प मे 2028 पर्यंत अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। वर्सोवा दहिसर भाईंदर या 22,166 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 60 किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग प्रगतीत असून डिसेंबर 28 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मुंबई वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येत आहे। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरता उल्वे किनारी मार्गाचे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पनवेल ते कर्जत या 2,782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यात राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग आहे। या प्रकल्पाअंतर्गत बदलापूर कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे 69 किलोमीटर लांबीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।